नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 चा 11वा प्रश्न सर्वप्रथम सोडूया. कारण हा प्रश्न सोडून दाखवा अशी मला एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती. त्या सबस्क्रायबरला मी प्रॉमिस केलं होतं की उद्या मी हा व्हिडिओ पब्लिश करेल, म्हणून हा प्रश्न मी आज सोडवतोय. नंतरचे राहिलेले प्रश्न आपण एक एक व्हिडिओमध्ये वन बाय वन सोडूया. ही कमेंट आहे सबस्क्रायबरची. नेक्स्ट पेज नंबर 100 वरील क्वेश्चन 11 सोडून दाखवा. ठीक आहे, सोडूया आपण आज हा. आन्सर 365 वायचा पॉवर 4 येथे झेडचा पॉवर 3 मायनस 146 वाय स्क्वेअर आणि झेडचा पॉवर 4 अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे आपलं. इक्वल टू फॅक्टर पाडायचे, फॅक्टराईज करायचे याला. तर आपणास 365 याचे फॅक्टर पाडता येतील. याचे फॅक्टर काय होतील? शेवटी 5 आहे म्हणून 5ने भाग जाईल. 5 7 35, 1 राहील, 5 त्रिक 15 म्हणजे 73. म्हणजे 365चे फॅक्टर काय पडतील आपले? इक्वल टू 5 इंटू 73, बरोबर आहे. आणि दुसरी टर्म याच्यामध्ये आपली 146 आहे. तर 146चे आपण फॅक्टर घेऊ. शेवटी 6 आहे म्हणून 2ने भाग जाईल. 2 7 14 आणि 2 त्रिक 6, 73 म्हणजे 146चे फॅक्टर काय होतील आपले? 2 इंटू 73, बरोबर आहे. दोघांचे फॅक्टर पाडले आपण, लिहून घेऊ इथं. आता हे इक्वल टू इथं घेऊ आपण. इक्वल टू 365 या साईडे आपण फॅक्टर काय पाडले? 5 इंटू 73. 365 ऐवजी आपण 5 इंटू 73 लिहून घेऊ. आणि ही टर्म ॲज इट इज वायचा पॉवर 4 आणि झेडचा पॉवर 3 मायनस 146साठी आपण 2 इंटू 73 लिहिणार. 2 इंटू 73, बरोबर आहे. आणि वायचा स्क्वेअर आणि झेडचा पॉवर 4 ॲज इट इज, बरोबर. आता ह्या दोन टर्ममध्ये मायनस आहे आणि कॉमन काय यांच्यात पाहू आपण? 73 आहे, येथे 73 आहे म्हणून 73 आपण कॉमन घेऊ. कॉमन घेतल्यानंतर मग इथले 73 कॅन्सल होतील. इथे राहतील 5 आणि वायचा पॉवर 4 आणि झेडचा पॉवर 3 मायनस 73 कॅन्सल होतील. 2 राहतील आणि वायचा पॉवर 2 आणि झेडचा पॉवर 4 असं राहील, बरोबर आहे. आता 73 ॲज इट इज 5 वायचा पॉवर 4 आहे इथं आणि ह्या टर्ममध्ये वायचा पॉवर 2 आहे. आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत म्हणून कॉमन काढण्यासाठी आपण ह्या वायच्या पॉवरचं कन्व्हर्शन आपण या टाईपमध्ये करू. म्हणजे वायचा पॉवर 4 आहे तर वायचा पॉवर 2 इंटू वायचा पॉवर 2 असं लिहू शकतो आपण. वाय स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर म्हणजे वायचा पॉवर 4 येईल. आणि झेड येथे 3 पॉवर आहे आणि इथे 4 पॉवर आहे म्हणजे हे Z3 आपण असंच राहू देऊ. मायनस 2 वाय स्क्वेअर येथे 3 पॉवर आहे, येथे 4 आहे म्हणून येथे आपण झेडचा 3 पॉवर करू आणि इंटू झेडचा 1 पॉवर. 3 + 1 म्हणजे 4 असं लिहू शकतो आपण. आता 73 ॲज इट इज. आता ह्या दोन्ही टर्ममध्ये कॉमन काय आहे? वायचा स्क्वेअर कॉमन आहे, येथे वायचा स्क्वेअर आहे, येथे झेडचा क्यूब आहे, येथे झेडचा क्यूब आहे म्हणजे एक वायचा स्क्वेअर आणि झेडचा क्यूब ह्या दोन्ही टर्ममध्ये आपण कॉमन काढू शकतो. म्हणून वायचा स्क्वेअर आणि झेडचा क्यूब कॉमन काढला आपण. तर येथे हे 5 राहतील. एक वायचा स्क्वेअर आणि झेडचा क्यूब हे कॅन्सल होतील म्हणजे इथे काय राहील? फक्त वाय स्क्वेअर राहील. मायनस 2 ॲज इट इज. आपण कॉमन काय काढलं आहे? वायचा स्क्वेअर आणि झेडचा क्यूब. वायचा स्क्वेअर आणि झेडचा क्यूब म्हणजे ह्या दोन टर्म आपण कॉमन काढल्यात म्हणजे फक्त इथं काय राहील? 2 झेडचा 1 पॉवर म्हणजे झेड.
हे येईल आपलं फॅक्टर. समजलं मित्रांनो? पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.